गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैशाली गोळेसर. तर आजची सुंदरशी सकाळी लवकर उठलेली होती, कारण आज श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा. तर मिस्टरांसोबत मी, विघ्नेश आणि आनंदी तिघही जण निघालेलो होतो. सकाळचा म्हणजे सूर्योदय उगवल्याच्या नंतर म्हणजे 6 वाजेच्या सुमारास रथ मिरवणूक होत असते. आणि सिन्नरची यात्रा म्हणजे संपूर्ण गावचीच यात्रा म्हणावी लागते, कारण खूप भव्यदिव्य अशी मिरवणूक असते. आणि यात्रा उत्सव सायंकाळी खूप बघण्यासारखा असतो. त्यामुळे सकाळीचं गर्दी काही नसते, म्हणून दर्शनासाठी आलेलो होतो. हे आमच्या सिन्नर शहरातील क्षेत्रपाल भैरवनाथ देवस्थान सिन्नर. तर खूप मोठं असं मंदिर आहे, मोठा महागणपती आणि त्याच्या शेजारी भैरवनाथ मंदिर. तर यात्रा उत्सव भरत असतो. तर ह्यावर्षी खूप छान अशी मिरवणूक आणि यात्रा उत्सव आहे. तर आम्ही प्रथमतः दर्शनासाठी आलेलो होतो आणि मस्त असं तुम्ही गाभारा बघू शकता. खूप छान असं सजवलेला होता. सगळी काही 15 दिवस आधीच तयारी होत असते. आदल्या दिवशी रात्री सगळं काही सजवणूक करून ठेवलेली असते. मस्तपैकी गाभारा सजवलेला होता आणि एक जी मूर्त असते ती मिरवणुकीमध्ये ठेवलेली असते, म्हणजे रथामध्ये. तर खूप छान असं दर्शन वगैरे झालं सकाळी. दर्शन तर खूपच छान झालं. आम्ही निघणार तोपर्यंत गोलू आलेला होता, माझा भाचा. तो देखील दरवर्षी कावड घेत असतो. खूप छान अशी कावड सजवून आणलेली होती आणि भाऊ-भाऊजाई दोघेही आलेले होते. तर त्याला ती कावड जी होती ती देवाला भेटवणूक करायची होती आणि त्यानंतरच मिरवावी लागते. तर बघू शकता तो मस्तपैकी मिरवणुकी करता आलेला होता आणि जे तांबे होते त्याच्यामध्ये पाणी घालायचं राहिलेलं होतं. तर आम्ही दोघींनी त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून घेतलं. तो जरासा घाईगडबडीत आलेला होता, त्याच्यामुळे पाणी वगैरे टाकायचं राहिलेलं होतं आणि जी पॅक करावे लागतं, कारण छोटा असल्यामुळे कावड झेपली पण नसती. पण दरवर्षीच घेतो, त्याच्यामुळे त्याने त्याच्या हातानेच बनवलेली होती. मग तिथे देखील त्याला थोडीशी मदत केली आणि त्यानंतर मग त्याला पण रथाच्या मागे सोडवायचं होतं, कारण तो पण आता रथाच्या मागे फिरणार होता. पूर्ण चौकातून हा रथ मिरवणूक पूर्ण सिन्नर शहरातून मिरवणूक होत असते. त्याच्यामुळे ही कावड पाठीमागे घेऊन चालतात. तर याला पण भाग्यच लागतं. खूप छोटा असतानाही पण तो कावड घेऊन जातो. खूप छोटे छोटे मुलं आणि मोठे माणसं देखील असतात. तर बघू शकतात, आता तो देवाला भेटवणूक केल्याच्या नंतर आता निघालेला होता. त्यानंतर मग बाहेर आल्याच्या नंतर ना आनंदीला काहीतरी घ्यायचं होतं, कारण संध्याकाळी खूप गर्दी असते. मग सकाळीच काहीतरी घेऊन घ्यावं म्हटलं. तर बघू शकता त्याच्यानंतर मग गोलूचं सगळं काय आवरलेलं होतं. आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि मग त्याच्यानंतर मग आता रथाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा जायचं होतं. वहिनी, भाऊ आणि ते सगळेच होते सोबत. तर योगायोग असा की ते आम्हाला भेटले, त्याच्यामुळे मग योगायोग असा की सगळेच म्हणजे सोबतच भेटलेलो होतो. त्याच्यामुळे मग एकत्र फोटो वगैरे काढले आणि रथाचं दर्शन घेण्यासाठी चाललो होतो. तोपर्यंत आनंदीने त्याला तिच्यासाठी क्ले घेतलेला होता, काहीतरी वस्तू बनवण्यासाठी, कारण शाळेमध्ये ॲक्टिव्हिटीज असतात. तर मग तिने हा क्ले घेतला होता कलरफुल. आणि त्यानंतर मग आम्ही रथाकडे दर्शनासाठी निघालेलो होतो. खूप छान छान अशा रांगोळ्या वगैरे काढलेल्या, त्या सडे दिलेले होते आणि रथाची मिरवणूक, त्याच्यामुळे स्वागतासाठी संपूर्ण सिन्नर हे सज्ज असतं. तर आम्ही देखील निघालेलो होतो, कारण आता घरी पण जायचं होतं, म्हणून दर्शन घेऊन जावं. तर खूप छान छान असं मस्तपैकी रांगोळ्या फुलांच्या वगैरे काढलेल्या होत्या त्यांच्या प्रत्येकाच्या दरवाजासमोर, कारण अंगणामध्ये सडा रांगोळीशिवाय रथाची मिरवणूक आणि त्याच्यामुळे काही शोभा येत नाहीत. खूप छान अशी सजावट केलेली होती आणि प्रत्येक ठिकाणी बैलजोडी उभी होती, कारण रथाला बैलजोडी लावल्याच्या नंतरच रथ ओढला जातो, ही सिन्नरची परंपरा. खूप छान छान असे गाणे वगैरे आणि कीर्तनकार वगैरे आलेले होते. मस्त असे भारूड कीर्तन चालू होते आणि रथाची मिरवणूक लागोलाग तुम्ही बघू शकता. इतकी प्रचंड गर्दी आणि तर आम्ही रथाचं म्हणजे बाजूलाच दर्शन घेतलं, कारण गर्दी खूप होती. तर आनंदी आणि विघ्नेश माझ्या हाताजवळ होते, त्याच्यामुळे मग त्यांना काही सोडून देता नाही आलं. तोपर्यंत मिस्टरांनी नारळ वगैरे फोडले रथापुढे आणि अशा प्रकारे कावड पाठीमागून जातात. प्रत्येकाची एक इच्छा असते, प्रत्येकाची एक श्रद्धा असते, त्या श्रद्धेपोटी ही कावड घेतली जाते. तर गोलू आमचा दरवर्षीच घेतो. बघू शकता अशा प्रकारे कावड मिरवणूक होत असते आणि म्हणजे
अनवाणी चालावं लागतं. पायामध्ये चप्पल वगैरे नव्हती. माझ्या भावाने पण घेतलेली होती. तर दोघंजणं कावड वगैरे घेऊन चाललेले होते. प्रत्येकजण रस्त्याने त्यांचे पाय वगैरे धुतात आणि जे काही अंगणासमोर आल्याच्यानंतर त्यांचे पाय वगैरे धुवून औक्षण करतात. तर अशी आपली ही सिन्नरची परंपरा आणि आमच्या गावची ही यात्रा. सायंकाळी खूप छान असते. शोभेची दारू वगैरे उडवतात आणि खूप मोठी यात्रा भरते. लांबून लांबून लोक येत असतात आणि श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा पूर्वीपासून भरते. त्याच्यामुळे सगळेजण खूप कौतुकाने आणि आनंदाने हिस्सा घेत असतात. खूप मोठी कावडची लाईन असते. तर अशा प्रकारे ही यात्रा होत असते. तर त्यानंतर ना आम्ही देखील आपली जे मंदिर आहे बेंदातलं म्हणजे वज्रेश्वरी मातेचं मंदिर मग जवळच होतं, तर मग तिकडे पण गेलेलो होतो दर्शनासाठी. दर्शन वगैरे खूप निवांत झालं कारण टाईम थोडा होता. आम्ही 7 वाजेला घरून निघालेलो होतो, त्याच्यामुळे 8-8:30पर्यंत आम्ही इथे आलेलो होतो. छानसं मस्तपैकी आईंचं देखील दर्शन घेतलं कारण आता चैत्रचा महिना आहे, चैत्र पौर्णिमा, तर मग आईंचं देखील दर्शन घेतलं मस्तपैकी. आणि त्यानंतर ना आता मुलांना देखील शाळेत जायचं होतं 9 वाजेच्या सुमारास. तोपर्यंत मग घरी पण यायचं होतं. आता मुलांना पण थोडीशी भूक लागलेली होती. मग म्हटलं चला येताना नाश्ता करूया. सायंकाळी काही जमलं नसतं यायला म्हणून सकाळीच आलेलो होतो. दर्शन वगैरे घेतलं. आजचा दिवस पूर्ण असा देवाकरता गेला आणि भैरवनाथ महाराजांचं छानसं असं दर्शन पण झालं. आणि त्यानंतर आता निघालेलो होतो घरी. तर आनंदी, विघ्नेश आणि मी तिघंही चौघेजणं आलेलो होतो दर्शन वगैरे करून झाल्याच्या नंतर. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी वैशाली. तर आज आमच्या सिन्नर शहरामध्ये श्री भैरवनाथ महाराजांचा रथाची मिरवणूक असते. तर आजच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते आणि सकाळी रथाची मिरवणूक निघत असते. तर तिकडेच आलेलं होतं. रथाचं दर्शन वगैरे झालं. तर चला आता निघालेली मी घरी. तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ नोटिफिकेशनमुळे बघायला मिळतील. मुलांना थोडासा नाश्ता वगैरे खाऊ घातला. दुसरं काही खायचं तर मग सकाळी नाश्ता वगैरे करून मुलांना डायरेक्टली शाळेत सोडवायचं होतं. तर चला भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.